बिग बॉस मराठीचा नवीन प्रोमो समोर आला। या प्रोमो मध्ये रोशन भजनकरने त्याच्या लव्ह स्टोरीचा किस्सा सांगितला। सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात घर केलेल्या रोशन भजनकरने आपल्या लव्ह स्टोरी बद्दल सांगताना तो भावुक झालेलाही पाहायला मिळाला। समोर आलेल्या प्रोमो मध्ये रोशन किचन मध्ये तन्वी कोलतेला आपलं लव्ह मॅरेज झाल्याचं सांगतो। तो म्हणतो, त्यावेळी खूप लोक पळून जात होते, आपणही पळून जाऊया असं माझी पत्नी म्हणत होती, पण मी तिला नाही म्हणालो। मी तिच्या घरी गेलो, तिच्या घरच्यांनी मला टोमणे मारले, लग्नासाठी नकार दिला, तू हमाली करतोस असं ते म्हणाले। तेव्हा मी माझ्या बायकोला सांगितलं की तू ठाम राहा, हे जे बोलणार आहे त्यांची बोलती मी बंद करतो, अशा शब्दात त्यांनी आपली लव्ह स्टोरी सांगितली। रोशन भजनकरला 2 मुली आहेत। जेव्हा रोशनने बिग बॉस मराठीच्या घरात एंट्री केली तेव्हा टीव्हीवर त्याला पाहून त्याच्या पत्नीला अश्रू अनावर झाले होते। रोशनच्या घरची परिस्थिती बेताची आहे। गेली काही वर्ष तो सिमेंटची पोती उचलण्याचं काम करतोय। अमरावतीचा बॉडी बिल्डर अशी ही त्याची ओळख आहे। कठोर मेहनत, शिस्त आणि सातत्याच्या जोरावर त्याने स्वतःचा हा प्रवास घडवला। रोशन भजनकरने सांगितलेली ही लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि बिग बॉस मराठी सीझन 6 कलर्स मराठी आणि जिओ हॉटस्टारवर पाहायला विसरू नका। मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला।